जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने धडगाव शहरात स्पर्धा परीक्षांचे आयोजन। स्पर्धा परीक्षेत 400हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग। जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धा परीक्षेत 400हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी समाजाबद्दल अभिमान निर्माण व्हावा आणि स्पर्धा परीक्षांची तयारीही व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आली होती। प्रश्नपत्रिकेतील 50% प्रश्न आदिवासी संस्कृती, आदिवासी इतिहास, आदिवासी क्रांतीवीर तसेच धडगाव तालुक्याची भौगोलिक परिस्थिती यांवर आधारित होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासोबतच आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि स्थानिक भौगोलिक माहिती याची जाणीव व्हावी यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। 9 ऑगस्ट जागतिक विश्व आदिवासी दिवस साजरा करण्याच्या पूर्वसंध्येला आपण धडगाव तालुक्याच्या समितीने विविध असे कार्यक्रम या ठिकाणी राबवले। त्यातला आजचा एक भाग तो म्हणजे स्पर्धा परीक्षेचा। तरुणांनी तरुणांसाठी क्रांतिकारक पाऊल हे उचललं की आपलाही विद्यार्थी स्पर्धे परीक्षेमध्ये मागे राहू नये। स्पर्धे परीक्षेचं त्याला अनुभव यावा, प्रश्न कसे असतात, आन्सर की कशी असते आणि आपल्याला त्या परीक्षेला सामोरे कसं जायचं आहे त्याच्यातला आत्मविश्वास जागृत करण्यासाठी ही आज स्पर्धा परीक्षा जी आहे ती स्पर्धा परीक्षा घेण्यात आलेली होती। विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहत असताना या ठिकाणी नाव नोंदवल्यापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी इथे सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याच्यामुळे एक या स्पर्धेला, या कार्यक्रमाला अभूतपूर्व असं यश या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे आपल्याला दिसून आलेलं आहे। आयोजकांनी या ठिकाणी उत्तम प्रतीचं आयोजन केलं। तसंच SV टकार माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, संस्थाचालक यांनी या ठिकाणी शाळातल्या काही खोल्या ज्या आहेत त्या खोल्या उपलब्ध करून दिल्या। शिक्षकांची जी पतपिढी आहे त्या पतपिढीच्या वतीने पतपिढीचा हॉल जो आहे तो हॉल या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे स्पर्धकांची, परीक्षेला आलेल्या सर्वांची इथे सोय अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला। प्रतिसाद छान मिळाला, कार्यक्रम छान झाला। सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी आभार मानतो। येणारा जो 9 ऑगस्ट आहे या 9 ऑगस्ट ही असाच उत्साहपूर्ण या ठिकाणी साजरा केला जाईल आणि क्रांतिकारकांचं कार्य जे ते कार्य जनपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवलं जाईल। पेपर चांगला गेला होता, चांगले प्रश्न होते। आपले नंदुरबार जिल्ह्याचे होते, आदिवासी थोर क्रांतिवीर यांचे होते प्रश्न, थोडे चालू घडामोडी होते आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न थोडे होते। बुद्धिमत्ता सोपं होता आणि मराठी ग्रामर 3-4 प्रश्न होते। समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द होते। चांगला गेला, चांगले प्रश्न होते, आम्ही सोडवू शकू असे होते, चांगले प्रश्न होते। अजून जो पेपर होतो जो आखो आपला आदिवासी परंपरा, रूढी परंपरा पर होतो आणि एकदम मस्त पेपर होतो आणि बऱ्यापैकी 50% ज्या प्रश्न होता त्या आपला आदिवासी रूढी परंपरा पर होता आणि एकदम मस्त पेपर होतो। कसा गेला पेपर? मस्त, चांगले प्रश्न होते, मस्त सोपे होते। चांगला होता पेपर। आपलं जे आसपासचे दबदबा नाही तर मग जे पण आपल्या आसपासचं सगळेच आपल्याला फिरायचं जागा कुठं, काय, कोणते, यांचं जन्म कुठं होतं, काय, हे सगळं दिलेलं आहे त्याच्यात आपल्याला। चांगला गेला पेपर, चांगला होता। माझं नाव आहे जाशी भीमसिंग पावरा, मी सिनियर कॉलेजमध्ये शिकते। माझं वर्ग आहे FIBA। मी म्हणजे पेपर नाही देणार नव्हती पण मी विचार केला हो आपल्यासाठी करतात हे तर आपण बी करून बघावं। मला खूप काही नॉलेज भेटला, खूप काही शिकायला भेटलं, आपल्या संस्कृतीबद्दल माहिती भेटलं। एवढं काय आपण पेपर मध्ये कधी बघत नाही, काही नाही, कुठं जात नाही, तर म्हणजे ट्राय करून बघावं की खूप काही छान वाटलं। पेपर देऊन असेच पेपर व्हायला पाहिजे आणि पेपर आम्ही देणार।